बघा सकाळी सकाळी आज संडे स्पेशल मी बनवणार होते अंड्याची भाजी, ती पण पूर्ण बनली नाही तर का तर पुढे सांगते. चला मस्त असं अंडे बॉईल करायला ठेवले आणि हे बघा असे मस्तपैकी 4 अंडे बॉईल करायला घेतले ठेवले आणि लगेच इकडे तांदूळ पण निवडायला घेतला. म्हटलं एक साईडला अंडे बॉईल होतील आणि एक साईडला मस्तपैकी भात घालावा. तर इकडे तांदळामध्ये एवढे किडे पडले, तुम्हाला किडेच म्हणते, ते खडे असतात ना ते खूप सारे. 65 रुपये किलोचे इंद्रायणी तांदूळ आणले, त्याच्यामध्ये बघा कसले मोठे मोठे काळे काळे खडे आहेत. मग मस्तपैकी असे तांदूळ वगैरे निवडून घेतला ना, असं पाकडून पण घेतला. बघू शकता किती हे भारी आहे मी, तर पाकडायला पण येतं मला. तर चला असं मजाक. तर चला गॅस बंद केला, अर्ध्यातूनच काम सोडलं आणि रेडी झाले. तर मला जायचं म्हणलं ना ते पण करू नाही शकले. तर चला मी निघाले बाहेर. तर बापरे एवढं ऊन पडलं, एवढं ऊन पडलं. तर माझ्या मुलीची काढायची होती आज सोनोग्राफी, म्हणून माहिले की निघालेलं. बघा तिचं पोटातच दुखते, खूप दिवस झालं म्हणते, सारखं दुखतंय दुखतंय. तर म्हटलं चला बाबा एकदाची काढूनच घेऊया, नाही का, नको रिक्स, मुलं माझ्या पोरांच्या हेल्थची मी रिक्स नाही घेत. मग जाऊन सोनोग्राफी वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं थोडंसं पोटात खूप सूज आहे. मग चला बाबा पहिलंच करून घेतलेलं बरं असतं. मग तिकडून मस्तपैकी सोनोग्राफी, आता उद्या, आज तर संडे आहे, उद्या डॉक्टरांना दाखवतात, ते पूर्ण माहिती देतात. सोनोग्राफी एवढी कुठं माहिती देतात. मग सोनोग्राफी घेऊन रिपोर्ट घेऊन आलो आणि बाहेर एवढं ऊन पडलंय, तुम्हाला काय सांगू, लईच ऊन पडले बाबा. कसं लोक बाहेर पडतात काय माहिती, मी जास्त बाहेर जात नाही म्हणून मला काय माहिती, मलाच लय लागत होतं, माझ्या पोरीला नव्हतं लागत. मग रस मस्त थंड थंड रस पिला आणि माझी पोरगी बघा, मीच पेंगाळी पण माझी पोरगी नाही पेंगाळी. हे बघा मग तीच तिचे रिपोर्ट रेट वाचत होती. तर चला मस्तपैकी मायलिकीने रस वगैरे पिऊन घेतला आणि मग म्हटलं जाता जाता, आता सकाळी तर अर्धा स्वयंपाक सोडून आले, काय खावं मग येता येता मस्तपैकी आपली महाराष्ट्र स्पेशल झणझणीत मिसळ घेतली आणि मायलेकी घरी आलो आणि लगेच जेवण केलं. बघा ती तिकडं खुर्चीवर बसून जेवते आणि मी पण मस्तपैकी. आणि मिसळ बघा भातासोबत आहे का नाही, मी युनिक अँटिक पीस आहे मी, तर मला भातासोबत आवडते बाबा. पाव मला जास्त नाही आवडत, कुठं गेलं तरी बायकांना घरी येऊनच भांडेच घासायचे. तर चला आजसाठी एवढंच होतं, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.